आजीला जर घरी येण्यासाठी टाईम झाला तर आजी बघा कोणत्याही प्रकारे झटपट अशा भाज्या बनवत असतात। आज आजीने बनवलेलं आहे आपलं झिरकं एकदम गावाकडचं ना, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल पण ही चवीला एकदम छान। शब्दांत असं उत्तर मी सांगू शकत नाही। तुमच्या घरातील जर तुम्हाला टाईम झाला असेल तर घरी येण्यासाठी तुम्ही अशी झिरक्याची भाजी झटपट बनवून घरच्यांना पण आनंदी करू शकता। एवढी खाण्याजोगी एवढी छान भाजी, पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल आजींचा। नमस्कार सर्वांना। सर्वात पहिल्यांदा आज आजी करणार आहे झिरकं आणि झटपट बघा लाल मिरच्या घेतलेल्या आहे, खोबरे बारीक करून घेतलेले आहे येळ्यानी आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। सर्वात पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एका साईडला आपले शेंगदाणे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। त्यांनी आणलं आहे आणि लगेच चूल पेटवून चुलीवरती झिरकं बनवणार आहे। आणि या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा लसणाच्या पाकळ्या काढून घेतला, ताजा शेतातून लसूण आणला थोडासा ना। आता आपल्याकडे काही जुना मागचा लसूण तर राहिला नाही, मग आजींनी निसून घेतला होता लसूण। बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याची टरफळ काढावं लागतात घाणवरची। मग त्याच्यानंतर एवढं सगळं निसून झाल्यानंतर का आजीनं कापून घेते येळ्याने मस्तपैकी। मग इकडे भरपूर अशी चुलीवरती आपण ही कढई ठेवलेली होती आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचा। झिरक्याची भाजी झटपट होते असा आजींचं म्हणे। आपण झिरकंच म्हणू शकतो, भाजी पण नाही म्हणू शकतो ते, कारण की त्याच्यामध्ये रसाच असतो ना। कोणत्याही प्रकारचं काही नाही टाकत आपण, बटाटे न टाकता वांगे न टाकता फक्त रस्सा। आणि कढई चांगली गरम झाली ना, जास्तच गरम झाली होती, त्याच्यातून धूर निघायला लागला होता थोडासा। मग आजींनी लगेचच तेल टाकून ना पहिल्यांदा लसूण टाकला, सर्वात पहिल्यांदा परतून दिला लसूण। मग थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये। बघा आता कोणते फोडणीच्या वेळेस साहित्य टाकतात। सर्वात पहिल्यांदा त्यांनी 1 चमचा जिरे टाकून घेतले, बघा जिरे टाकून घेतले आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा चिरून घालायचा आहे। बघा आजी पहिल्यांदा लगेचच फोडणी देत होता ना, थोडी कढई खाली ठेवली होती कारण की भरपूर कढई तापेल होती झिरक्यासाठी। कांदा कापून घेतला आणि थोडासा अर्धा सगळा कांदा टाकला ना, आजींचं म्हणणं झिरक्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते। नॉर्मल जास्त न कांदा टाकता आपल्याला थोडासा किंचित काहीतरी कांदा टाकायचा, म्हणजे झिरक्याची एक चव आली पाहिजे कमी साहित्यामध्ये। बघा आता चांगला कांदा टाकून घातला आणि परतून द्यायचा असतो तो कांदा ना। मग आजींनी कढई ठेवली पुन्हा चुलीवरती आणि एक साईडचा कांदा कापून झाला होता, दुसऱ्या साईडचा कापत होता। बघा अशा पद्धतीने बारीक कापून घेतला झटपट आणि तो पण लगेचच कढईमध्ये टाकला। आणि आजींनी मिक्सरमध्ये सर्वात पहिल्यांदा मिरच्या, खोबरे आणि शेंगदाणे, हळद, पाणी टाकून बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये अशा प्रकारे। आणि लगेचच बघा मसाल्याचा डबा आजी लगेचच भाजी कशी कालवून टाकताय लगेच तुम्ही बघतच राहा। आणि एवढी फोडणी ना चांगली परतून द्यायची, म्हणजे आजींना म्हणलो काही विषय नाही, आरामात होऊ द्या। त्याच्यानंतर आजीने थोडीशी किंचित अर्धा चमचा पुन्हा हळद टाकली फोडणीच्या वेळेस। आणि कारण की आपलं झिरकं पण जास्त हे नाही झालं पाहिजे ना सफेद पांढरं। आणि त्याच्यानंतर आजीने शेंगदाणे, खोबरं आणि मिरच्या, लाल मिरच्या हे सर्व बारीक करून आणलं होतं ना, त्याच्या मिक्सरमध्ये हे टाकलेलं आहे। आणि एक नंबर अशी भाजी खायला पण खूपच छान असते ना। एका आपण झिरकं म्हणजे झटपट झटपट कमी वेळेमध्ये होणारी ही आपली भाजी असते। मग आजीला म्हणलो काही विषय नाही, चालू द्या तुमचं काम। आजी मला म्हणल्यात आता कारण की गटच होणार आहे, कारण की ना भले ती तुम्हाला आता थोडीशी पातळ वाटत असेल अजून पाणी वाटल्यानंतर, पण ती आजी बघा आता आई अशी घट आहे ना अशीच होऊन देणार, म्हणजे आरक उतरतो रश्शाचा पण आरक उतरतो। भाजी चवीला येते उकळल्यानंतर। कोणतेही फळ आपण पिकल्यानंतरच चांगलं एवढं खास लागतं ना खाण्यासाठी, तसंच असतं भाज्यांचं पण काही कालवणांचं पण आपण म्हणू शकतो। त्याच्यात झिरकं पण असतं आणि थोडंसं पाणी वाढवलं आजीने कढईमध्ये, जोरदार आपली चुलीवरती ही भाजी चालू होते आणि जाळ पण भरपूर चालू होता। आणि आज आजींनी चूल सारून बिरून घेतली होती, कारण की चुलीवरती लईच आपले हे डाग तेलाचे पडले होते। आजींना म्हणलं चूल सारून काढा, चूल सारून काढली। तशीच आपल्या गावची जत्रा येते ना, त्याच्यामुळं आजींचे एका वेळेस 2 कामे झाले। आणि लगेचच दुसऱ्या साईडला आजीना मीठ घेत होत्यात हातावर अंदाजे, म्हणजे 1 चमचा असं काही नाही, 1 चमचा 1.5 चमचा, पण आजींचा अनुभव जवळजवळ 60 वर्षांचा आहे। मग ते अंदाजावरून हातावरूनच ठरवतात किती मीठ टाकायचं किती नाही। बघा अशा पद्धतीने मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जवळजवळ आता चांगला जोरदार जाळ लावला नाही, 5 ते 10 मिनटं चांगली उकळून दिली का भाजी चवीला पण भरपूर छान येते झिरकाची आपली। मग चवीला चांगली आल्यानंतर थोड्या वेळ आता उकळून देऊ आपण 5-10 मिनटं। त्याच्यानंतर भाजी आपली उकळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। भलेही तुम्हाला थोडीशी तरी कमी वाटत असेल, पण चवीला भरपूर छान आहे। झटपट वेळेमध्ये जवळजवळ 10च मिनिटात होणारी ही भाजी तुम्ही जर बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा। मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यावर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद।